बागडे गाती हरी वाकुल्या कुसरी, तेथे पुंडलिक परोपरी स्तवन करी. धन्य पंढरी नगरी फावली चराचरी, धन्य जो भूमीवरी दृष्टीवरी हरी देखे. ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशिराज, नवे हे नवल चोज प्रत्यक्ष हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 15 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 147 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मामुपेते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम, नाप्नुवन्ति महात्मनः ससिद्धिं परमांगतः. अर्थात परमसिद्धीची म्हणजेच भगवंत अर्जुनाला सांगतायत, माझ्या धामाची प्राप्ती झालेले महात्मेजन जे असे सिद्ध पुरुष ते या मृत्यूलोगी या दुःखरूपी सागरामध्ये परत येत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. 15व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकमध्ये भगवंत आपल्या धामाचं वर्णन करतात की न शशांको न यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. की सूर्य, चंद्र किंवा अग्नी या कुणाच्याही प्रकाश पडण्याची गरज त्या धामाला नसते. तेच स्वयंप्रकाशित आहे. उलट त्याच धामाचा प्रकाश सूर्य आणि चंद्राला मिळत असतो, अग्नीला प्राप्त होत असतो. असं हे स्वयंप्रकाशित स्वयंसिद्ध सदा स्वानंदानं भरलेलं असं हे जे माझं धाम आहे अर्जुना, त्या धामामध्ये एकदा जीव आला, पहिली गोष्ट सहजासहजी ते प्राप्त होत नाहीच. माझी प्राप्ती जप्यातप्याला होत नाही. नाहम वेदर्न तपसा न दानेन च शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि माम यथा. विश्वरूप दर्शन योगमध्ये 11व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला निक्षून सांगतात की अर्जुना, मी वेदाध्ययन केल्यानंतर प्राप्त होत नाही सहजासहजी, जप तप केल्यावर होत नाही, परंतु भक्ती योगानं तू भक्तीमध्ये लीन झालेला आहे म्हणून तू मला पाहू शकतोय. न तू माम शक्यसे द्रष्टुम अनन्यैव स चक्षुषा. इतर कुणीही मला माझं हे भयानक रूप जे आहे, हे जे विश्वरूप आहे, ते सामान्य डोळ्यांनी इतरांना पाहता सुद्धा येणार नाही. तुला सुद्धा ते शक्य नाही, परंतु मी तुला आता दिव्य चक्षु देतो, भगवंत म्हणतात. जसं व्यासांनी संजयाला, धृतराष्ट्राचा सारथी किंवा मंत्री होता तो, त्याला दिव्यदृष्टी प्रदान केली. खरं तर दिव्यदृष्टी धृतराष्ट्राला व्यासमुनी द्यायला आले होते, कारण सर्वांनी शिष्टाई केली. परंतु दुर्योधन पांडवांना त्यांचं राज्य, त्यांचा भाग, त्यांचा हिस्सा द्यायला तयारच नव्हता. युद्ध अटळ होतं. ते पाहून शेवटची शिष्टाई म्हणून सर्व देवदेवतांनी व्यासमुनींना धृतराष्ट्राकडे पाठवलं. व्यासमुनी धृतराष्ट्राचे एका अर्थानं पिता, बाप. तर तुमचं ते ऐकल. परंतु धृतराष्ट्र जसा डोळ्यांनी आंधळा होता, तसं पुत्रप्रेमापोटी तो अंतःकरणानं सुद्धा आंधळा होऊन गेला होता. व्यासमुनींनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला धृतराष्ट्राला. परंतु
माझ्यावर अन्याय झालेला आहे, मी ज्येष्ठ होतो पण दृष्टीहीन आहे म्हणून माझं राजपद गेलं. आता पांडू शिकारीला गेला, त्यात तो शापित झाला, त्यामुळं त्याला ते मृत्यू आला वगैरे जरी असलं सगळं, तरी पांडूचे पुत्र लहान असल्यामुळं धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे लहान असल्यामुळं साहजिकच तात्पुरत्या स्वरूपात बसवलेले धृतराष्ट्र त्या गादीवर कायम राहिले. आणि त्या गादीचा मोह धृतराष्ट्राला इतका सुटला महाराज की या गादीवर आपल्यानंतर आपला मुलगाच विराजमान व्हावं हे मत धृतराष्ट्राचं सुद्धा तयार झालं. आणि त्या मतापासून परावृत्त करण्याकरता शेवटी 5 गावाची मागणी केली भगवंतानी पांडवांकरता. परंतु ते सुईच्या टोकावर बसण्या इतकं सुद्धा देणार नाही. दुर्योधनाने निक्षून सांगितल्यानंतर युद्ध अटळ आहे हे पाहून व्यास मुनी शेवटचा पर्याय म्हणून प्रयत्न करायला आले होते, समजवायला आले होते. शेवटी ऐकत नाही हे पाहून व्यासांनाही क्रोध आला महाराज. आणि त्या क्रोधात ते म्हणले की हा भयंकर विध्वंस जो होणार आहे या संपूर्ण नाशाला तू कारणीभूत राहणार आहे. आणि जर तू ते पाहू शकत असेल तर तू पहा, मी तुला दिव्य दृष्टी देतो. धृतराष्ट्र घाबरला, कारण व्यास साधे नव्हते महाराज. तो पायावर लोटांगण घालून म्हणतो की मला नको, ती दिव्यदृष्टी मला नको. हां, पण संजयाला द्या. या बाजूला संजय होता, या संजयाला द्या. मग भगवंतानी दिव्यदृष्टी त्या संजयाला दिली. तेच आपण आता टी व्ही वगैरे माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉल जे पाहतो आहे, हे त्यावेळचं विज्ञान प्रगत होतं महाराज. की त्या ठिकाणी काय चाललेलं आहे ते क्षणात क्लिक करून आपण बसल्या जागेहून पाहू शकतो. तेच वर्णन भगवंत आणि अर्जुनाचा चाललेला संवाद आणि कुरुक्षेत्री होऊ घातलेलं युद्ध आणि सुरू झाल्यानंतर अंतिम परिणामापर्यंत संजयानं इत्थंभूत धृतराष्ट्राला प्रत्येक क्षणाचं वर्णन सांगितलं, कोण काय करतोय हे सांगितलं. तशी दिव्य दृष्टी भगवंत या ज्ञानी भक्ताला सुद्धा प्रदान करत असतात. विवेक त्याचा जागृत झाल्यामुळं, सर्व ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं त्याची सर्व कर्म आणि कर्मफळं त्या ज्ञानाग्नीमध्ये जळून खाक होऊन जातात. कर्म शिल्लकच राहत नाही महाराज. भोगून तो पूर्ण सारतो, कारण ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं आपलं कर्मफळ आहे ते आपणच भोगायला पाहिजे अशा सहज विचारानं वाट्याला आलेलं दुःख असो सुख असो या प्रत्येकाचा तो भोग भोगून सारतो. आणि भोग हा भोगूनच सारायचा असतो. भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करुणी ठेवा, तुकोबराय सुद्धा म्हणतात. म्हणून मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. मग काय करायचं, काय नाही, भगवंताचं नाम अखंड घेत राहावं. आपल्या श्वासामध्ये भगवंताचं नाम आपल्याला बसवता आलं पाहिजे. प्रत्येक श्वासागणिक आपोआप ते नाव घेता आलं पाहिजे. इतकं एकरूप त्या नामाशी साधता आलं पाहिजे. कारण भगवंतापेक्षाही भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. अंत में निकला ये परिणाम, राम से बडा राम का नाम. सेतूच्या वेळचं आपण मागे चिंतन केलं की सगळे दगड टाकत होते. नल नीलला ती विद्या अवगत होती. दगड पाण्यावर तरंगत होते. प्रभू रामचंद्रांनी हळूच दगड टाकून बघितला, तो बुडाला गेला. इकडं तिकडं प्रभू पाहत आहेत, कोणी पाहिलं तर नाही. हनुमंतरायाचं लक्षण सदैव आपल्या स्वामीकडे, प्रभू रामचंद्राकडे. हनुमंतराय म्हणले, देवा मी पाहिलं. मग शेवटी भगवंत म्हणतात, असं का झालं, पण तुम्ही टाकताय माझं नाव लिहिलेलं ते तरतंय आणि मी टाकलं ते बुडतंय. त्यावेळेला हनुमंतराय, आता बुद्धिमान हनुमंतराय हसले, म्हणले, प्रभू अहो ज्याचा तुम्ही त्याग केला तो तरल कसा. बुद्धिचातुर्यानं घडलेला प्रसंगसुद्धा हनुमंतरायाने तो तसाच पुढे रेटून नेला महाराज. असो, ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर बुद्धिचातुर्यानं असा सिद्ध पुरुष, असा महात्मा आपले सगळे भोग
भोगून सारत असतो आणि हे भोग भोगत असताना भगवंताच्या नामाचा ध्यास, भगवंताचं रूप त्याच्या दृष्टीमध्ये तो आत्मसात करतो, घट्ट पकडून ठेवतो. एकही क्षण भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या स्मरणाशिवाय आणि भगवंताच्या कार्याशिवाय तो वाया घालवत नाही. जे काही करतो ते स्वतः करता बिलकुल नसतं, कारण जीवदशा ज्ञानाच्या प्राप्तीमुळे त्याची समाप्त झालेली असते. ज्या ठिकाणाहून उत्पत्ती आहे त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी त्याला समाविष्ट केलं जातं. पाऊस पडत असला, नद्यांच्या मार्फत जरी तो जात असला समुद्राप्रती, तरी डोंगर कपाळीतून उगवणाऱ्या नदीला स्रोत जे आहे पाण्याचं ते डोंगर कपाटीतून नाही आहे महाराज. समुद्राची वाफ होऊन ढगात रूपांतर होऊन ते पाणी पडत असतं. त्यामुळे ते ज्या ठिकाणून उत्पन्न झालं त्याच ठिकाणी ते समाविष्ट केलं जातं. नद्यांची उत्पत्ती समुद्रापासूनच आहे, समुद्रापासूनच उत्पन्न होतात. समुद्राच्या पाण्याच्या वाफेपासून ते पाऊस पडतं, डोंगर कपारीतून त्या वाहत येतात आणि पुन्हा समुद्राला जाऊन मिळतात. अगदी जीवाचं आणि शिवाचं तेच नातं असतं. जीव ब्रह्मतत्वापासून, ब्रह्म म्हणजे तो जीव उत्पन्न होतो आणि शेवटी अंतिम त्याच ब्रह्मामध्ये तो समाविष्ट होऊन जात असतो. भगवंत म्हणतात असा ज्ञानी जेव्हा विषयापासून अनासक्त होतो त्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. आणि माझ्या प्राप्तीकरता, माझ्या धामाच्या प्राप्तीकरता जो सतत प्रयत्नशील असतो, अंतिम श्वासापर्यंत फक्त आणि फक्त माझ्याच नामाचा ध्यास त्याने घेतलेला असतो, माझ्या प्रित्यर्थच तो प्रत्येक कर्म करत असतो, असा साधक, असा ज्ञानी, त्याला मी माझ्या धामाप्रती अंतसमयी तिथं हजर राहून स्वतः घेऊन जात असतो, भगवंत म्हणतात. आणि एकदा तिथे गेला की यात गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. या मृत्यूलोकी त्याला येण्याची गरज पडत नाही, कारण कर्मही शिल्लक नाही आणि कर्मफळही शिल्लक नाही. यावं जीवाला केव्हा लागतं? जीव, भक्त आणि भगवंत तिन्हींचे येण्याचे कारण आहेत. जीवाला यावंच लागतं, कर्मफळ शिल्लक आहे, यावं लागतं. अगा कर्मे जे उरावे तै ती ही सुखदुःखी फळावी, तया ती भोगावया यावे देहायका. जीवाला यावंच लागतं. मी येणार नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य जीवाच्या ठिकाणी नाही महाराज. संत येतात, बुडते हे जग न देखवे डोळा म्हणून कडवडा येत असे. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणे. आलो म्हणले, संतांना आणावं लागत नाही. या जगत जेव्हा अधोगतीला जातं त्यावेळेस सामान्यांचा उद्धार करण्याकरता, जनमानसामध्ये जागृती करण्याकरता संत अवतारित होत असतात आणि ते स्वतः येतात. भगवंताला मात्र आणावं लागतं, स्तवन करून आणावं लागतं की बाबा रे, आता या संतांच्या हातून सुद्धा दुरुस्त होणार नाही असे हे महाभाग आहेत. मग त्यांचा नायनाट, त्या दुर्जनांचा नायनाट करण्याकरता भगवंताला अवतार घेण्याकरता विनंती करावी लागते. आकाशाची वाणी सागे सकळांसी, तळमळ मानसी करू नका. मग ते आश्वासन देतात की बाबा आम्ही आता येतो आहे, अवतारित होतो आहे. पण त्याआधी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाये नैनी वाहे तो ये सांगत असे. पृथ्वीला आधी सर्वात भार होतं पाप्यांचं, मग ती ब्रह्मदेवाकडे जाते. मग ब्रह्मदेव इतर देवगणांना येऊन विष्णू महाराजांकडे जातात, तिथं स्तुती करतात आणि स्तुती केल्यानंतर प्रसन्न होऊन मग भगवंत अवतारित होत असतात. भगवंताला आणावं लागतं, संत येतात, जीवाला मात्र यावंच लागतं. भगवंत सांगतात की अशा ज्ञानी पुरुषाला पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची गरजच पडत नाही, कारण कर्मफळ शिल्लक नाही. अगा कर्मे जे उरावे तही ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायका. तो देहच त्याला गरजेचा वाटत नाही. त्या देहामध्ये पुन्हा त्या देहाची प्राप्ती करण्याची त्याला आवश्यकताच पडत नाही, कारण भोग शिल्लक नसतात.
कारण तो देह कसा आहे त्या देहाचं चिंतन माऊलींनी मांडलं आहे. भगवंत अर्जुनाला सांगतायत की हा देह आहे कसा, जे लावेचा कडवळा निवालिया विषेदकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा संचोराचा. अर्थात हे जखमीच्या स्नेहभावाचं सोंग घेऊन आलेलं आहे म्हणे. ठक असतो, ठक चोर, आणि तो ठकाचा त्याचं ठक पण बाजूला ठेवून सावाचं हे घेऊन येतो. तसा हा देह दिसायला निष्पाप वाटतो, परंतु हा देह हा विघातक कार्य करण्याकडेच याचा कल असतो. म्हणून या देहाची त्याला आवश्यकताच पडत नाही. जे लावेचा कडवडा निवाल्या विदेशकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा संचोराचा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जमावली ज्ञानेश गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी शक्ती मुक्ताबाई की जय.